2019च्या कोविड नंतर सध्या जगात पुन्हा एका व्हायरसची जी आहे ती लाट येऊ शकते का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. अटलांटिक महासागराच्या मध्यभागी एक लक्झरी क्रूज जहाज, शेकडो प्रवासी, समुद्रात सुरू असलेला आलिशान प्रवास आणि अचानक जहाजावर एका मागोमाग एक लोक आजारी पडू लागतात. काहींना तीव्र ताप, अंगदुखी आणि श्वास घेण्यात त्रास सुरू होतो. आणि मग येते ती धक्कादायक बातमी. संशयित हंता व्हायरस संसर्गामुळे किमान 3 जणांचा मृत्यू होतो. या घटनेनंतर संपूर्ण जगाचं लक्ष आता एका दुर्मिळ पण धोकादायक विषाणूवर तसंच व्हायरसकडे वळलं. हे प्रकरण आहे MV हॉन्डियस या लक्झरी एक्सपेडिशन क्रूज जहाजाचं. जवळपास 150 प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसह हे जहाज 1 एप्रिलला दक्षिण अर्जेंटिनातल्या उशुआया येथून निघालं होतं. अंटार्क्टिका आणि अटलांटिक महासागरातल्या दुर्गम भागांना भेट देणाऱ्या जहाजानं ट्रिस्टान डा चुना आणि सेंट हेलिना या बेटांनाही भेट दिली होती. मात्र प्रवासादरम्यान काही प्रवाशांची तब्येत अचानक बिघडू लागली आणि संशय हांता व्हायरसवरच गेला. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO आणि इतर आरोग्य संस्थांनी या घटनेशी संबंधित किमान 3 मृत्यू झाल्याचं मान्य केलंय. अनेक जण आजारी पडले असून काही प्रवाशांना तातडीनं जहाजातून बाहेर काढून युरोप मधल्या विशेष रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान हे जहाज केप व्हर्डे जवळ थांबवण्यात आलं होतं आणि आता पूर्ण निर्जंतुकीकरण आणि महामारी शास्त्रीय तपासणीसाठी टेनिरिफ इथं नेल्या जात आहे. या प्रकरणात सर्वात जास्त चिंता वाढवणारी गोष्ट म्हणजे या संसर्गामध्ये अर्थातच हांता व्हायरसच्या अँडीस स्ट्रेनचा संशय व्यक्त केला जातोय. कारण हांता व्हायरसचा हा अत्यंत दुर्मिळ प्रकार, ज्याला आपण स्ट्रेन म्हणतो, काही मर्यादित परिस्थितींमध्ये माणसातून माणसात पसरू शकतो. साधारणपणे हांता व्हायरस हा मानव ते मानव म्हणजे संसर्गजन्य नाहीये, पसरणारा नाहीये. पण अँडेस स्ट्रेन हा जो त्याचा स्ट्रेन आहे हा त्याला अपवाद मानला जातो. मग हा हांता व्हायरस नेमका आहे तरी काय? तर हा विषाणू मुख्यतः संक्रमित उंदरांमधून माणसांमध्ये पसरतो. उंदरांच्या लघवी, विष्ठा किंवा लाळेमधील सूक्ष्म कण हवेत मिसळतात. ते श्वसनावाटे शरीरात गेल्यास हा संसर्ग होतो. विशेषतः जुनी बंद घरं, गोदामं, जंगल परिसर, धुळीनं भरलेले स्टोर रूम किंवा उंदरांचा वावर असलेली ठिकाणं अधिक धोकादायक मानली जातात. तज्ज्ञांच्या मते हांता व्हायरसचा प्रसार कोरोना किंवा फ्लू सारखा होत नाही. WHO मारिया व्हॅन यांनी स्पष्ट सांगितलंय की हा विषाणू सामान्य जवळीकता साधल्यानं पसरत नाही. त्यासाठी अतिशय जवळचा आणि दीर्घकाळ संपर्क आवश्यक असतो. उदाहरणार्थ एकाच बेडवर झोपणं किंवा संक्रमित व्यक्तीची खूप जवळून सेवा करणं. या आजाराची सुरुवात सामान्य फ्लू सारखी वाटते. अचानक ताप येणं, प्रचंड थकवा, स्नायूंमध्ये वेदना, डोकेदुखी, उलट्या, जुलाब आणि अंगदुखी अशी सुरुवातीची लक्षणं दिसतात. त्यामुळे अनेक जण सुरुवातीला याकडे साधा व्हायरल ताप म्हणूनच पाहतात, पण काही दिवसांतच परिस्थिती गंभीर बनू शकते. संसर्ग झाल्यानंतर 4 ते 10 दिवसांनी रुग्णाला तीव्र खोकला आणि श्वास घेण्यास त्रास सुरू होतो. फुफ्फुसांमध्ये पाणी साचल्यासारखी स्थिती निर्माण होते. यालाच हांता व्हायरस पल्मोनरी सिंड्रोम म्हटलं जातं. हा टप्पा अत्यंत धोकादायक असतो, कारण या अवस्थेत फुफ्फुस, हृदय आणि किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये मृत्यूदर 30 ते 40% असल्याचं सांगितलं जातं. आता जर तुम्ही पाहिलं तर कोविड-19 ची तुलना जर हंता व्हायरसशी केली तर हंता व्हायरस कोविडमध्ये मृत्यूचं प्रमाण हे 1% होतं. हंता व्हायरसमध्ये मृत्यूचं प्रमाण हे 30 ते 40% आहे. त्यामुळे कोविडच्या कितीतरी पट हा आजार, हा व्हायरस धोकादायक आहे. सध्या या विषाणूसाठी कोणती ठोस लस किंवा निश्चित औषध उपलब्ध नाहीत. डॉक्टर रुग्णांच्या लक्षणांनुसार उपचार करतात. वेळेवर ऑक्सिजन सपोर्ट, ICU उपचार आणि वैद्यकीय मदत मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता वाढते. काही प्रकरणांमध्ये रिबॅव्हिरिन हे अँटीव्हायरल औषध वापरलं जातं, पण ते सर्व प्रकारच्या हंता व्हायरसवर प्रभावी असल्याचं सिद्ध झालेलं नाहीये. आता सर्वात मोठा प्रश्न, लोकांनी यामुळे घाबरायला हवं का? आरोग्य तज्ज्ञांचं स्पष्ट उत्तर या प्रश्नाला असं आहे की नाही, पण सतर्क राहणं गरजेचं आहे. WHO आणि CDC यांनी सांगितलंय की सध्या हा संसर्ग जहाजावरील विशिष्ट गटापुरताच मर्यादित दिसत आहे. व्यापक समुदायामध्ये तो पसरल्याचे कोणतेही सध्या पुरावे सापडलेले नाहीत. तरीही या घटनेनं कोविड काळातील क्रूझ जहाजांची भीती पुन्हा एकदा जागी केली आहे. कारण बंदिस्त वातावरण, सामायिक सुविधा आणि मोठ्या संख्येने एकत्र राहणारे प्रवासी यामुळे अशा जहाजांवर संसर्गजन्य आजारांचा धोका हा जास्त मानला जातो. तज्ज्ञांनी लोकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत, जसे की उंदरांच्या संपर्कापासून दूर राहणं, जुनी बंद खोली साफ करताना मास्क वापरणं, अन्न पदार्थ झाकून ठेवणं, उंदरांची वस्ती होऊ न देणं आणि फ्लू सारखी गंभीर लक्षणं दिसल्यास तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. भारतामध्ये हंता व्हायरसची प्रकरणं अत्यंत दुर्मिळ आहेत, त्यामुळे सध्या घाबरण्याचं कारण तरी नाहीये. मात्र या घटनेने एक गोष्ट पुन्हा स्पष्ट केली आहे. आजच्या जागतिक प्रवासाच्या युगात एका जहाजावर सुरू झालेला संसर्ग काही तासांत संपूर्ण जगाचं लक्ष वेधू शकतो. त्यामुळे सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी.